हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी संडे स्पेशल व्लॉग. तर संडेला म्हणजेच कालच्या दिवशी छान असा फ्रेंडशिप डे आणि आमच्या अपार्टमेंटमधील आमच्या आदूचे सगळे फ्रेंड्स सर्कल्स चिल्ड्रन पार्टी सगळी इकडे आमच्या घरी आलेली आहे. आणि इकडे आता त्यांचं चालू झालेलं आहे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. तर काल फ्रेंडशिप डे आणि आपली संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी होती. त्यामुळे चला इकडे मुलांचं तर एकामेकाला छान असं फ्रेंडशिप बँड बांधून सेलिब्रेशन चाललं होतंच. तर इकडे आमची थोडी संडे निवांत, हा संडे नव्हता कालचा, थोडा धावपळीचाच होता कारण आम्हाला जायचं होतं गावी. तर आता चला इकडे संकष्टी म्हणल्यानंतर पटपट सगळं आवरलं आणि इकडे आता घेतलेले शाबू वडे तयार करण्यासाठी. तर शाबू वडे आज करणार आहे एअर फ्रायरमध्ये. संडे स्पेशल आपली रेसिपी म्हटलं होतं एअर फ्रायरची काहीतरी करायची संडेला. तर चला आज म्हणलं एअर फ्रायरचा आपण एक ट्रायल घेऊन बघूया आपल्याला शाबू वडे तयार करून मिळतात का, कशा प्रकारे होतात. तर इकडे चला इकडे पॅटीज आता बनवून घेतलेले शाबू वड्याच्या आणि आता एअर फ्रायरच्या त्या खाली जे जाळी असते ना त्याला तेल लावून घेतलं आणि आता ह्याच्यात शाबू वडे ठेवलेले आहेत. एका वेळेला 6 बसले होते. तर म्हटलं चला आता आपला एअर फ्राय, आता आपलं आज गडबड पण आहे. तर म्हटलं तळण्यासाठी खूपच वेळ लागतो शाबू वडे. तर म्हटलं एअर फ्रायरलाच आज करून बघूया कसे होतात. तर चला इकडे आता एअर फ्रायरमध्ये शाबू वडे गेलेले आहेत. आणखीन आता टाईम इकडे सेट करायचा आहे. तर त्याच्यावरती टाईम आता आहे शाबू वडे बनवण्यासाठी 10 मिनिटाचा आणि 200 डिग्रीवरती त्याला ठेवायचं होतं. तर चला इकडे शाबू वडे गेलेले आहेत एअर फ्रायरमध्ये. बघू, तुम्हाला इकडे लाईव्ह दाखवण्याच आहे मी कशा प्रकारे झालेले आहेत. तर इकडे मस्त आता ते जसे बेक होत होतील तसा छान वास येत होता, जसं आपण तळताना येतो ना तसा. तर चला महत्त्वाचं काम, आता एअर फ्रायला शाबू वडे फ्राय करायला ठेवलेले आहेत. तर इकडे आता गणपती बाप्पांचा अभिषेक, संकटी चतुर्थी म्हटल्यानंतर इकडे गणपती बाप्पांचा मी कंपल्सरी दूध, दही, काही असेल केळ वगैरे असं सगळं पंचामृत तयार करून त्याने अभिषेक करून घेते. तर खूपच काल म्हणजे असं अचानक प्लॅनिंग झालं गावी जायचं. अगदी मे महिन्यात सुट्टी करून आलो होतो, तेव्हापासून काय गेलोच नव्हतो. आणि गावी आता मामांच्या मुलगीचं लग्न पण आहे, त्या मग मामी पण लागली होती, एक फेरी मारून जा वगैरे असं चाललं होतं. मग चला म्हटलं आज आता फ्रेंडशिप डे पण आहे. अजून एक विशेष कारण आहे, ते तुम्हाला व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल. तर अगदी इकडे देवपूजा करेपर्यंत 10 मिनिटात असे खमंग आणि क्रिस्पी आमचे मस्त टेस्टी असे शाबू वडे तयार झालेले आहेत. बघू शकता डिश उपवासाची. दही, डाळिंब होतीत घरी, राजगिऱ्याचे लाडू आणि तो चिवडा होता बटाट्याचा. तर सॉलिड एक नंबर, अजिबात फक्त 2 ते 3 चमचा असं ऑइल लागलं असेल ह्या शाबू वड्यांना, ते पण वरून आणि खालून लावण्यासाठी. तर चला मी इकडं आवरलं होतं, फक्त आंघोळ करून चेहऱ्याला टोनर आणि छान असं फक्त सनस्क्रीन लावलं होतं. बाकी तिकडं खाऊन घेतल्यानंतर मी तुम्हाला पुढे स्विच ब्युटीची बेबी क्रीम अप्लाय करून दाखवणार आहे. तर चला इथं मी आता आज चक्क एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेले आहेत. ते म्हणजे देवपूजा करत इकडे शाबू वडे पण बनवले. म्हणजे झटपट असं वेळ पण वाचला आणि एअर फ्रायरनं एक नंबर असं काम केलं आणि छान टेस्टी पदार्थ आम्हाला बनवून दिला. तर चला इकडे बघू शकता, आता तुमच्या समोरच मी इकडे आता पहिल्यांदा सनस्क्रीन लावून घेतलं होतं आणि माझं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर एकत्रच असल्यामुळे मला दोन्ही वेगवेगळं लावायची काही गरज नाही. आणि थोडीशी क्वांटिटी घेतली आणि हा टोन बरोबर माझ्या स्किनला मॅच झालेला आहे. तर चला तुमच्या समोर तिकडे अप्लाय करते. आणि मला असं छोट्या मोठ्या गावी जाताना, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जाताना किंवा असं बाहेर शॉपिंगला वगैरे जाताना असं लाईटली मेकअप करायला खूप आवडतं. तर जस्ट घेतली थोडीशी आणि एकदम बघू शकता किती पटापट ती ब्लेंड झालेली आहे. आणि इकडे बघू शकताय किती ग्लो केलेला आहे. तर चेहऱ्यावरती ते रोज पिंक असा त्यानं ग्लो दिला आणि चकाकी सुद्धा चेहऱ्यावरती आली. म्हणजे तुम्हाला बाकीचं ते स्पार्कलच्या क्रीम पण लावायची काही गरज नाही. अगदी 201 रुपयाचं प्रोडक्ट इतकं छान तुम्हाला सगळंच काम करतं. सनस्क्रीन सुद्धा आहे त्याच्यामध्ये, सनस्क्रीनचं काम करतं. त्यानंतर तुम्हाला ग्लॉसी चेहरा बनवतं, म्हणजे स्पार्कल सुद्धा देतं चेहऱ्यावरती. आणखीन डार्क स्पॉट घालवण्यासाठी सुद्धा मदत करतं. म्हणून म्हणते नक्की क्रीम तुम्ही बाय करा. तर चला आता इकडे बेबी क्रीम लावून झाली. पटपट म्हटलं तर ह्याच्यातून तुम्हाला मी कसा लाईटली बाहेर कुठे जाताना मेकअप करून घेते दाखवते. तर फेसेस कॅनडाचं माझं ऑलवेज फेवरेट असं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. ती मॅट मध्ये असते, त्यामुळे जरी तुमची एखादं फाउंडेशन क्रीम ऑइली असेल तर ही मॅट फिनिशिंग देते चेहऱ्याला, म्हणजे चेहरा अजिबात ऑइली दिसत नाही. तर चला ही पण माझी छान टोन मला मॅच होते, म्हणून मी दरवेळी फेसेस कॅनडाचंच कॉम्पॅक्ट वापरते.
तर झुडिओचं काजल काजल तर मला नेहमीच लागते बाहेर जाताना. छान असं डोळे खूप ॲक्टिव्ह दिसतात. तर अगदीच 1-2 स्ट्रोकमध्ये ना हे काजळ खूप छान डार्क लागतं आणि डोळे खूप छान दिसतात. म्हणजे अगदी 200 300चं 500चं काजळासारखंच हे काम करतं. ₹80चं काजळ. तर बघू शकता किती डार्क डोळे दिसत आहेत. आणखीन आता मी काय करते, ते थोडंसं खाली येऊ नये म्हणून इकडे मी तुम्हाला कॉम्पॅक्ट लावून दाखवते. तुम्ही कोणतीही पावडर वगैरे खाली अशी डोळ्याच्या थोडीशी लावायची, म्हणजे ते तिथेच राहतं, खाली येत नाही पावडरीमुळं. तर खाली स्मच होत नाही ते. तर चला त्यामुळं. आणि लिपस्टिक घेतली होती पिंक सेट. दरवेळेला मी पिंकच लावते. मग स्वरा म्हटली, "मम्मासारखी पिंक काय लावते, जरा वेगळी लाव." तर चला इकडे घेतलेला आहे आम्ही हा डार्क चॉकलेटी कलर, पण ह्याच्यामध्ये रेड दिसत आहे. तर चला छान असं. आणखीन ॲब्रो खूप वाढलेले आहेत. आता लग्नाच्या वेळेलाच करायच्या म्हणून गेलेले नाही पार्लरला मी. तरीसुद्धा मी ॲब्रोना माझ्या इतक्या डार्क आहे तरीसुद्धा मी शेप तयार करून घेते, जेणेकरून त्याचा फक्त शेप उठू दिसेल, खाली वरती वाढलेलं काही दिसणार नाही. तर चला फायनली इकडे झालेलो आहोत रेडी. आणखीन आता बाहेर पडत आहोत. आणखीन हा बुके कोणासाठी हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे सरप्राईजच आहे व्हिडिओमध्ये, इंटरेस्टिंग सगळं आहे, कुठे कुठे जाणार आहे. तर चला त्या व्यक्तीसाठी घेतलेला आहे बुके. इकडे अदू एक्सायटेड आहे, कारण बऱ्याच दिवसातून गावी चाललेलो आहोत आणि इकडे थोडंसं सिटीमध्ये गेलो, घ्यायची होती मिठाई. आणखीन अजून एका ठिकाणी जायचं होतं कपड्यांच्या दुकानामध्ये. तर पाऊस अक्षरशः इतका जोरात आला की आम्हाला गाडीतून बाहेरच पडता येत नव्हतं. तर थोडा वेळ सगळेच गाडीमध्ये बसलो. अगदी 10 ते 15 मिनिटच पाऊस आला होता, पण खूप जोरात आला होता, जबरदस्त असा. तर चला इकडे गाडीमध्ये आतमध्ये काचेवरती फॉग धरलं होतं, तर ह्या दोघींचं चाललं होतं मस्त असं. मी पण इकडे काढलेलं आहे थोडंफार. टाईमपास काय करणार, एवढा पाऊस होता जोरात की काय उतरू पण शकत नव्हतो गाडीतून. तर चला एकदा 15 ते 20 मिनिटं पाऊस पडला, पण जबरदस्त पडला. त्यानंतर एकदमच गायब झाला. तर पावसाची अशीच गाडीत बसून मज्जा बघितली. आणि आता मिस्टर गेलेले आहेत बेकरीमध्ये मिठाई घेण्यासाठी. मिठाई न्यायची होती गावी. तर चला मी इकडे कापड दुकानामध्ये गेले, आमच्या इथेच आहे तिकडे. आणि छान असं एक ड्रेस घेतला तिथे. ते तो कुणासाठी घेतला तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. चला आमच्यातल्या गणपती बाप्पांना केला नमस्कार आणि आम्ही आता गावाच्या दिशेने चाललेलो आहोत. क्लायमेट बाहेरचं एक नंबर, जबरदस्त, हिरवं हिरवंगार सगळीकडं. खूप छान वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो होतो आणि मागचा आठवडा तर आमचे 2 आठवडे पूर्ण दवाखाना, मुली आजारी वगैरे असं होतं. त्यामुळे खूपच फ्रेश वाटत होतं. आणि इकडे पण आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये ठिकपुर्लीची बर्फी जी खूप फेमस आहे ती आमच्या एरियामध्ये पण त्याचं दुकान झालेलं आहे. तर आम्ही ही गाडीमध्ये जाता जाता खायला घेतली. एकदम फ्रेश होती, जबरदस्त चवीला होती. तर माझ्या गावाकडचा गावी जातलेल्या रस्त्याचा हा पूल आहे. थोडा जरी जास्त पाऊस आला तरी जो छोटासा पूल आहे ना, ह्याच्यावरती पाणी येतं लगेच. आणि तो नवीन पूल आहे, तो बरीच वर्ष बांधकाम चालू आहे. पण त्याचं काय अजून बांधकाम कंप्लीटच झालेलं नाही. पण नदी तर पूर्णच भरलेली आहे. चला कमानीतून आत म्हणजे माहेरी एंट्री झालेली आहे. तर गावामध्ये आता एकही माणूस कोण बघायला मिळत नव्हतं. असणार पण थोडी घरामध्ये असतील आणि बाकीची सगळी शेतामध्ये. तर चला अंबाबाईला इकडे बाहेरूनच नमस्कार केला. अगदीच मोजकी माणसं, म्हातारी माणसं वगैरे दारात बसायला दिसत होती, पण बाकीची सगळी शेताकडे, गावाकडची लोकं. तर चला गल्लीतून एंट्री केलेले. मंदिराच्या पुढून रस्ता जातो, तिकडे आमचं जुनं घर आहे. आणि हे आमचं इकडे म्हणजे सगळं भावकीमध्ये आमच्या चुलत्यांच्या घराच्या ठिकाणी इथं आम्ही हे नवीन बांधलेलं आहे. आणि ते पण नवीनच बांधलं होतं आम्ही. पण तिकडे एक घर आहे आणि इथे गावामध्ये एक घर घेतलेलं आहे आणि ते वरती माळवाडीवरती. तर चला गेल्या गेल्या बाबा आजी एक्सायटेड वाट बघत होती पोरीची कधी येणार नाती वगैरे. आणि मुली त्यांच्यापेक्षा एक्सायटेड. तर आई महिनाभर वारीला गेली होती, तर दरवर्षी ती मुलींना खूप काय काय घेऊन येते. तर आईनं आता मस्त आपली पिशवी बाहेर काढलेली आहे आणि सगळं शॉपिंग इकडं आता दाखवायला चालू केलेलं आहे. तर दरवर्षी बांगड्या, गळ्यातल्या माळा, हार वगैरे आणते. तर नको म्हटलं ह्यावेळेला वेगळं काहीतरी असं म्हणजे काय आणूच नको म्हणतोय आम्ही तिला. पण ती काय ऐकत नाही, काहीतरी पोरांना आणणार आणणार करून. तर चला इकडे आदूला छान बांगड्या आणलेल्या आहेत. आणि आता मस्त अशी फुलं आणली होतीत, एकदम छान होतीत, कलरफुल. आणि क्लच आणले होते. तर बघू शकताय मम्मी एवढ्या गर्दीतून त्या पंढरपुरामध्ये जाऊन आपल्या मुलींसाठी, सगळ्यांसाठी, नातवंडांच्यासाठी एवढं छान छान दरवर्षी घेऊन येते. आणि आता इकडे आम्ही बघत होतो. तर चला प्रत्येकाने एक फुल उचललेलं आहे. भरपूर आणली होती, तर आपल्या आपल्या ड्रेसला मॅचिंग होईल असं
स्वरानं पर्पल, अधूनं पण मग पर्पलच घेतलं, पिंक पर्पल असं मिक्स होतं. तर दीदीला मावशीला म्हटलं तुझ्या साडीवरती हे मॅच होतं, इकडे बघू मॅचिंग मॅचिंग चाललेलं आहे आमचं. अधूनं मला इकडे मम्मा तुला तुझा व्हाईट ड्रेस आहे तू व्हाईट घे. तर चला इकडं आता चौघींचं मस्त असं मॅचिंग मॅचिंग ड्रेसवरती फुलं. आणखीन आम्ही मग छान असा एक ही आमची मस्त अशी हॅपी मुमेंट मी इकडे कॅप्चर केली आणि मम्माची शॉपिंग डन असं म्हटलं. तर इकडे गावी गेलो आणि इकडे घरी झाला होता लोचा. तर सिलेंडर आत्ताही टायमिंगवरती म्हणजे जेव्हा हवे तेव्हा मिळत नाहीत. तर आता ह्यांचा नंबर होता उद्या सिलेंडरचा ह्यांना मिळणार होता आणि आदल्या दिवशी सिलेंडर संपलेला आहे. तर इकडे आता गावी वरच्या घरामध्ये चूल होती आमची, आम्ही चुलीवरती वगैरे स्वयंपाक करायचो कंपल्सरी. तर इकडे आता चूल नव्हती, तर इकडे आता स्नेहलनं चूल तयार केलेली आहे आणि आम्ही गेलो आणि इकडे आता चुलीचं पूजन चालू होतं. म्हणजे ह्यांना गॅस मिळणार होता पण दुसऱ्या दिवशी मिळणार होता, त्यामुळे पर्यायच नव्हता मग चुलीशिवाय. आणि आता सगळीकडेच पर्याय नाही आहे, अगदी हॉटेल्समध्ये वगैरे चुलीवरतीच जेवण चालू आहे. तिकडे आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये वडापाव सेंटरवरती वगैरे असं लाकडी टाकूनच सगळं चालू आहे. एवढं अजून शॉर्टेज आहेच. चला इकडे श्रीन आणि स्नेहलचा प्लॅन एकदम सक्सेस झालेला आहे आणि चूल बघू शकता किती छान पेटलेली आणि इकडं भांडं भरून आता चहा ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. मस्त मसाला चहा स्नेहलनं केला होता, गवती चहा. आणि इकडे आता लाडूची शॉपिंग, इकडे मम्मी लाडूसाठी काय आणलं विचारल्यानंतर इकडे लाडूला बॉल आणि बॅट. तर आता ही लाडूची शॉपिंग आहे आमच्या. तो आला तर गावी त्याला मिळणार आजीकडून गिफ्ट. आणि मावशीने छान इकडे स्वरासाठी रव्याचे लाडू आणले होते. तर स्वरा इकडे लाडूची टेस्ट घेत होती. आणि चुलीवरचा चहा मी बऱ्याच वर्षांनी इकडे पिणार आहे. जबरदस्त एक नंबर चव. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या वरच्या घरच्या. ह्या घरामध्ये जास्त आमची आठवण नाहीत, हे घर बांधलं तेव्हा आमचे सगळ्यांचे तर लग्न झाले होते. पण जे वरचं घर आहे ना, खूप आमच्या आठवणी आहेत. तर चला आपला मस्त कालचा स्पेशल संडे आणि खास दिवस पण होता, तो म्हणजे आमची स्नेहल म्हणजे माझी भाऊजे हिने MSc ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट रँक काढलेली आहे. म्हणजे 80% मार्क मिळवून ती कॉलेजमध्ये पूर्ण फर्स्ट आली होती. तिचा रिझल्ट जस्ट एक 15 दिवसापूर्वी लागला होता. तर छान असं तिचं कौतुक सोहळा करण्यासाठी म्हटलं जाऊया. छान खूपच छान काम केलेलं आहे तिनं आणि खूप चांगले मार्क काढले. तर मग इकडे आम्ही आता मी आणि दीदीनं असं प्लॅनिंग केलं आणि आम्ही इकडे गेलेलो आहोत. तर स्नेहलसाठी छान एक गिफ्ट घेतलं छोटंसं, आणखीन पेढे वगैरे घेऊन तिचं तोंड गोड करण्यासाठी आणि पुढच्या तिच्या सगळ्या करिअरसाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी इकडे आम्ही गेलेलो आहोत. तर चला इकडे स्नेहलचं छान सगळ्यांकडे कौतुक केलेलं आहे आणि आता इकडे सगळे आपलं पण तोंड गोड करत आहेत. तर खूपच छान तिने अगदी पप्पांचं सगळं करत करत म्हणजे अगदी ती कॉलेजला जॉईन झाली आणि पप्पा आजारी पडले. मग पॅरालाइसचं पेशंट असल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे काय प्रॉब्लेम असतात. अगदी पप्पांचं सगळं करत, घर सगळं सांभाळत, घरातलं सगळं करून तिनं कॉलेज 3 वर्ष पूर्ण केली आणि 1 नंबर कॉलेजमध्ये टॉप आली. हे सगळ्यांना आम्हाला तिचं खूप खूप कौतुक वाटतंय, खूपच. तर चला ड्रेस बघू शकताय, मी गडबडीनं गेले आणि असा चॉईस केला. तर खूपच छान कलर दिसत होता तिला आणि अगदी परफेक्ट बसला होता. म्हटलं छान असं काहीतरी गिफ्ट घेऊया. मग माझ्या मोठ्या दीदीनं त्यासाठी असा छान ड्रेस घेतला आणि इकडे आता सगळे आम्ही तिला विश करत आहोत. तिनं छान असं सगळ्यांनाच खुश केलेलं आहे कॉलेजमध्ये टॉप 1 आल्यामुळं. तर चला खूपच अगदी धाडशी आहे. अगदी वयानं कमी असली तरी म्हणजे खूप ती अनुभवी आणि खूप म्हणजे एकदम हुशार आहे महत्त्वाचं म्हणजे. तर चला इकडे आता चालू आहे फ्रेंडशिप डे, आजोबांचा आणि नातीचा, आजीचा आणि नातीचा. तर हातात बांधल्यानंतर मम्मी विचारले हे काय. तर अगं आई आज फ्रेंडशिप डे आहे. मग हॅपी फ्रेंडशिप डे म्हणल्यानंतर मम्मा आईला म्हटली तू पण म्हण. आता आईला म्हणता येतं हे काय हॅपी फ्रेंडशिप वगैरे असं. सगळे हसायला लागलो आम्ही. मग मैत्री दिनाच्या शुभेच्छा असं मम्मीनं म्हटलं. तर चला इकडे मस्त बघू शकताय किती छान योगायोग. स्नेहलचं इकडे कौतुक सोहळा, त्यानंतर इकडे फ्रेंडशिप डे, संकष्टी. कालचा दिवस खूपच छान होता, मस्तच. ह्या मेमोरीज नेहमी लक्षात राहतील आमच्या. तर इकडे आता स्वरा पण सगळ्यांना बांधत आहे. असं मस्तच झाला कालचा फ्रेंडशिप डे, एक नंबर. फॅमिली प्लस फॅमिली डे प्लस फ्रेंडशिप डे असं कॉम्बिनेशन झालं आमचं काल. तर मस्त मस्त थोडाच वेळ भेटलो, मस्त एन्जॉय केला, गप्पा गोष्टी. अजून एक व्हिडिओमधला खूप महत्त्वाचा पार्ट तुमच्याबरोबर शेअर करते मी.
मम्मी पंढरीच्या वारीला आता 1 महिनाभर गेली होती. तिकडून आली आणि आता तोही एक योगायोग साधूया म्हटलं आणि मस्त असं इकडं गुरुपौर्णिमा पण झाली होती. तर म्हटलं मस्त मम्मीचं पाद्यपूजन करून घेऊ आपलं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. हे खूप महत्त्वाचं आहे. पंढरीतून जी लोक महिनाभर चालून वारी करून येतात त्यांच्या पायाला स्पर्श होणं, त्यांचा आशीर्वाद घेणं म्हणजेच एक विठ्ठलाचा आशीर्वाद घेणं किंवा विठ्ठलाचीच पूजा करणं हा असं असतं. तर इकडं आता मी आणि दीदी मम्मीचं इकडं पायपूजन करत आहोत. खूप छान नमस्कार केल्यानंतर एवढ्या छान वाईब्स आल्या ना खरंच. अगदी महिनाभर लोक ही पंढरपूरला जातात पावसा पाण्यातून वारी चालत वगैरे आणि विठू माऊलीचं दर्शन अगदी जवळून होतं त्यांना. आणि आपण असं गेलो तरी आपल्याला जाणंच होत नाही, आपल्याला आता शक्य जाणंच होत नाही असं वारीला वगैरे. पण ह्यांना नमस्कार करून आपल्याला देवाचाच आशीर्वाद मिळतो. त्यामुळे इकडे आम्ही आमच्या आई माऊलीचा इकडे आशीर्वाद घेतला सगळ्यांनी. तर चला इकडे आदूला स्वराला पण करायचं होतं आणि आदूच्या स्कूलमध्ये पण होतं गुरुपौर्णिमा निमित्त पाय पूजन वगैरे होतं. पण आदू आजारी असल्यामुळे ते सगळंच राहिलं. मग इकडे मम्मा म्हटली मी पण करणार. तर चला बरंच म्हटलं, उलट मुलांना आत्तापासून हे संस्कार ह्या सवयी हे सगळं माहीत पाहिजे. आपल्या मोठ्यांचा कसा आदर करावा, कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या, हे संस्कार आपण केलं तरच ते शिकणार आहेत. त्यामुळे मी आणि दीदीने केल्यामुळे चला म्हटलं ह्या दोघी म्हटल्या आम्ही पण करणार. तर चला मुलींनी पण छान इकडे आईकडून आशीर्वाद घेतलेला आहे आणि आईच्या पायाचं दर्शन घेतलेलं आहे. तर असा मस्त होता, बघू शकताय, फॅमिली डे, फॅमिली टाईम आणि मस्त असा फ्रेंडशिप डे. खूप छान वाटलं, खूपच छान वाटलं. अगदी धावता दौरा होता माझा, खूप गडबड. इकडे मम्मीला म्हटलं व्हिडिओ चालू आहे बघ म्हटलं व्हिडिओमध्ये. तर हसलो वगैरे. दीदी पण चालली होती, तिचं पण गाव खूप लांब आहे त्यामुळे खूपच गडबड झाली. चला इकडे मम्मीला तर मी गळाभेट घेतलेली आहे. अगदीच आपण देवाला भेटतो ना एखाद्या, तसंच आपली आई म्हणजे आपले देव. तर चला टाटा बाय. मामा मामी आई आजोबांना केला. नेक्स्ट स्टॉप इकडे मामांचं गाव. मम्मीचं गाव झालं तर 2 गाव सोडलं तर मामांचं गाव. इकडे लग्नाची जबरदस्त तयारी चालू आहे. इकडे आजी दिसतात त्या आमच्या माई आजी म्हणजे माझ्या आजीच्या सख्खी बहीण. लागूनच घर आहेत. इकडे पण बसलो बराच वेळ मी, पण इकडे आमच्या थोड्या गप्पा गोष्टी चालू होत्या. तर असा धावता दौरा होता, छान होता माझा कालचा दिवस खूपच. तर चला बाहेर पडलेलो आहोत आणि लग्नासाठी येतो लवकर म्हणून प्रॉमिस करून आले तिथून मामीला. आणि चला घरी आले. काल महत्वाचं संकष्टी देवाला निवेद करायचं होतं, पण बाकी सगळ्या गोष्टी करायला तर काहीच वेळ नव्हता कारण चंद्रोदय काल 9:30 वाजता होता. त्यामुळे पटपट असा मस्त पुलाव केला, पनीर भाज्या वगैरे टाकून आणि तूप घालून छान इकडे शिरा केला. कारण देवाला नैवेद्य दाखवणं पण खूप महत्त्वाचं आणि आपला पण खूप उपवास असतो. त्यामुळे आम्ही काल पण बाहेर असं काहीच खाता आलं नाही उपवास असल्यामुळं. चहाच वगैरे असं घेतलं आणि मस्त आरती करून असा माझ्या व्लॉगचा कालच्या दिवसाचा खूप छान मी शेवट केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया.